सद्गुरुनाथ महाराज की रामकृष्ण हरे। सुख झाले हो, सुख झाले हो, झाले हो साजरी। सुख झाले हो, सुख झाले हो, झाले हो साजरी। तो हाले करवा, तो हाले सुख झाले हो, झाले हो, सुख झाले हो,
मिळोनी सत्व गुणे विणवी रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानोबा कानोबा रे कानोबा रे कानोबा रे कानोबा कानोबा रे कानोबा कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आवाज काढली वाकुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आवाज काढली वाकुली स्वागत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळोनी सत्व गुणे विणली स्वागत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली मुरली रे
श्री ज्ञानदेव पंडितनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा। आपुल्या चरणी माझा माझा वचन ऐकावे कमलापती। माझी रंकाची विनंती कर जोडी तू कथे काळी।
आपण असावी जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम आवाजी सद्गुरु दासमुगा जयांचे जया स्मरण हो हे सकळ विद्येचे अधिकरण तेथे वंदू श्रीचरण सद्गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धरा ऐश्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो पांडुरंगावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व आत्मस्वरूप भावंडांना ज्या पवित्र भूमीमध्ये आज कीर्तन श्रवणाचा कार्यक्रम होत आहे ती पवित्र संत भूमी निगमानंद महाराजांची आहे त्यांची जन्मभूमी आहे मदभाग्य या गावाचं की सिद्ध पुरुष जन्माला येऊन गेले जेत जेत सद्गुरूचे लागते पाय तेथे धावे लवलाय पांडुरंग प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्या गावामध्ये अवतरलं आणि 2 वर्षापूर्वी पंचतत्वात या ठिकाणी देह ठेवून ते विलीन झालं त्यांचीच सिद्धास्त धुरा सांभाळणारे आमचे जनार्दन महाराज आज प्रत्यक्ष कीर्तन श्रवणाला बसलेले आहेत हे माझं परम भाग्य आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जीवाला जर परमार्थ साध्य करायचं असेल तर परंपरेशिवाय राजयोगी सद्गुरू शिवाय राजयोगी मार्गाने आलेल्या संतांशिवाय परमार्थ साध्य होत नाही आल्याबरोबर महाराजांचं दर्शन झालं पाठीमागे निमगावला त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाऊल ठेवल्याबरोबर असीम कृपेचा झरा व्हावा त्यातला एक घोट प्राशन करावा आणि जन्मोजन्मूचे दुःख निवारण व्हावं अशीच अनुभूती त्या ठिकाणी गेल्यावर आली इतकं थोर संत महात्म्याचा या ठिकाणी वास तदनंतर महाराजांचं वास्तव्य
नाही का, फार थोर परंपरा आहे. भगवान बाबा, वामन बाबा फार सिद्ध व्यक्ती म्हणजे संत महात्मे होऊन गेली, फार मोठी. आज महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर या महात्म्यांची नाव आहे. चारही बाजूला म्हणजे नारायणगड असेल, मच्छिंद्रगड असेल, भगवानगड असेल, हे सर्व सिद्धांची या ठिकाणी मांदेली या पवित्र भूमीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये लाभलेले हे बीड जिल्ह्याचं भाग्य आहे. आणि त्यांचेच समकालीन संत विभूती तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक लाडके, या भागाचा वैभव वारकरी संप्रदायाचा वैभव आणि ज्यांनी प्रत्यक्ष वामन बाबा, भगवान बाबा यांना प्रत्यक्ष साथ केली असे समकालीन संत संभाजी तात्या यांनी गेल्या वर्षी दिघा ठेवला. 100 पूर्ण केली, फक्त 100 राहिलेली होती, ती पूर्णच करायची होती. आमच्या साहेबांचा म्हणजे सर्व संतांना एकत्रित आणावं, त्यांचा मेळावा घ्यावा आणि 100 पूर्ण करावी. पण तो त्यांना संकल्प पूर्ण करता आला नाही. पण त्यांचा दृढ निश्चय, दृढ इच्छा म्हणून त्यांनी तात्याने देह ठेवल्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आजची कीर्तन सेवा आणि उद्या संत मेळावा आयोजित केलेला आहे. बावन्ना कीर्तनाचं औचित्य वेगळं आहे. अनेक औचित्य असतात कीर्तनाचे, पण आजचा औचित्य थोडंसं वेगळं आहे. आलिशान मंडप आहे, ध्वनी व्यवस्था उत्तम आहे, छान सगळ्या गोष्टी आहेत, पण या मंडपाला जी जादर आहे ती दुःखाची जादर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाणं येणं या देहाला आहे, जाणं येणं तुम्हा मला नाही आहे. आता तो थोडासा भाग बाजूला ठेवतो. मी तुम्हाला छोटेसे 3 प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची मला जरा उत्तर द्या. सोपे आहेत, फार सोपे आहेत. देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं जरा. मौलीनं तुम्हाला नाही आवडत? वा वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हात वर करा बरं जरा. वा, सुंदर. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हात वर करा बरं. ह्यात हसण्यासारखं ज्याने ज्याने हात वर केला ते खरंच वैतागलेत बरं. हे एकदा देवा, ज्याने अर्धाच हात वर केलाय त्यांना प्रश्नच कळालेला नाही महाराज नेमकं काय म्हटलं, आणि ज्याने हातच वर केलेला नाही ती लय बेरकी आहेत. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. हे सत्य का भ्रम आहे? देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरून जाणं. हे सत्य आहे का भ्रम आहे? माझं कीर्तन कळतंय ना? सत्य का भ्रम आहे? भ्रम आहे. खूप सुंदर. गंभीर होऊ नका. सत्य आणि भ्रम या विषयावर मी बोलत होतो. सत्य आणि भ्रम या विषयावर मी बोलत होतो. 2 तास झालं सगळी गंभीर, सगळी सिरियस. म्हणलं बाबा रे, एवढा छान विषय चाललाय. सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, कोणाला काय कळलं का? 1 नाही 2 नाही. वैतागून म्हटलं अरे कळलं की नाही सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा. 2 तासांनी एकाने हात वर केला. म्हटले महाराज मी सांगू का?
सांग बाबा. तो म्हणाला, महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. कळलं का नाही? देवाच्या घरी जाणे भ्रम आहे का सत्य आहे? समजून घ्या. चौघांच्या खांद्यावरनं जाणं म्हणजे देवा घरी जाणं हा निव्वळ भ्रम आहे. कारण चौघांच्या खांद्यावरून जाताना हा देह जात असतो, आपण नसतो जात. आता काय मंडळींना प्रश्न असा पडेल की आपण आणि देह हा वेगळा आहे का? हो, वेगळंच आहे. देह म्हणजे मी नाही, मी म्हणजे देह नाही. मी देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे. रामदास स्वामींनी तर इतकं परखडपणे आणि प्रभावीपणे सांगितलेलं आहे, ऐक शिष्य येथेची वर्म स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. याच्याबद्दल संदेह ठेवायची गरजच नाही, कारण तूच परब्रह्म रूप आहेस. फक्त आडवं काय आले तर देह बुद्धी आडवी आलेली आहे. काय आडवी आलेली आहे? ही देह बुद्धी आडवी आलेली आहे. मी देह, हाच अहंकार, हाच अज्ञान. तुम्ही आम्ही कवटाळून बसलोय, त्यामुळं परमात्मा स्वरूप आमच्या लक्षात येईना. बहुत दिस फेरा आला या नगरा, दुरून आलो मेगा, दुःख झाले दारुण. या शब्दाचा अर्थ काय? या अभंगांचा अर्थ काय? समजून घ्या. दुरुनी म्हणजे कुठून? आता तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही आलाय सातारा जिल्ह्यातनं, पण माझा पत्ता सांगत नाही मी, आपल्या सगळ्यांचा पत्ता सांगतो. दुरून आलो मी का, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेच एक कारण. काय कारण? एक गोष्ट लक्षात ठेवा. लांबून एक प्रवासी आला, लांबून. किती गाव ओरडले माहितीये का त्यांनी? किती गाव? 83,99,999 एवढी गावं ओलांडून चालत 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 दुरुनी आलो मी गा. दुःख झाले दारुण, शिणला दमला भागला. एका गावामध्ये आला, सुंदर अशी धर्मशाळा होती. चालून चालून पाय थकलेले, शिणलेले. एका धर्मशाळेमध्ये आला, धर्मशाळेमध्ये प्रवेश केला, आपली आणलेली पडशी टाकली, पडल्या पडल्या निद्रा लागली, झोप लागली. सुखे मी निजलो गा. हे माझी भाषा जरा थोडीशी कोडवड बंद आहे, बरं, जरा समजून घ्या. कदाचित आजच्या कीर्तनात असं वाटेल बहुतेक सासू सुनेच्या गप्पा असतील, बेवड्याच्या कथा असतील. हे तसलं काय आज मिळणार नाही. आत्ताच बोलून सांगतो. शिणून भागून दमून एक जण प्रवासी वाट सरू आला, धर्मशाळेत गेला, त्याने पडशी टाकली, निवांत झोपला, विश्रांती घेतली. कारण विश्रांतीचं तेवढंच एक ठिकाण होतं, धर्मशाळा. विश्रांती घेतली, सकाळी उठला, धर्मशाळेबद्दल आसक्ती न ठेवता आपली पडशी गुंडाळली, खांद्यावर वारली, पुढच्या वाटेला लागला. त्याला धर्मशाळेबद्दल आसक्तीच नव्हती. तू गेला. तुम्ही आम्ही इतकं लबाड आहे, धर्मशाळेत आलोय, धर्मशाळाच नावावर करून घेतली. सोडायलाच तयार नाही आम्ही. कळतोय का अर्थ? मीच देह, ही धर्मशाळा आहे, लक्षात ठेवा. भगवंताने या धर्मशाळेमध्ये काही कार्यभागासाठी धाडले. आपला कार्यभाग झाला की याला स्मशानभूमीत ठेवावं, तिथून पुढे आपलं मार्गक्रमण करावा. तिथून पुढे आपला रस्ता आहे, तिथून पुढे आपला मार्ग आहे. देह स्मशानापर्यंत जातो, आपण नाही जात. या देहाचा शेवटचा मुक्काम स्मशान आहे. मी नेहमी सांगत असतो. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती एक जण उभा राहिला. रेल्वे आली,
आणि त्यात एक जण डब्यात चढला. प्रवास सुरू झाला. पुढचं स्टेशन आलं. त्या स्टेशनवरती आणखीन एक प्रवासी चढला. त्याचं नाव बायको. ह्या दोघांचा प्रवास सुरू झाला. त्याच्या एक पुढे स्टेशन आलं. तिथे एक प्रवासी चढला. त्याचं नाव काय? बोला. काय? मुलगा. ह्या तिघांचा प्रवास सुरू झाला. त्याच्या एक पुढे स्टेशन आलं. तिथे एक प्रवासी चढला. त्याचं नाव सून. ह्या चौघांचा प्रवास सुरू झाला. आणखीन एक स्टेशन आलं. तिथे एक प्रवासी चढला. त्याचं नाव काय सांगा बघू आता? नातू. हुशार आहे तुम्ही. त्याच्या एक पुढे स्टेशन आलं. तिथं कोण चढलं नाही. जो पहिला चढला होता त्याला उतरायला लागला. कळते का? उतरताना हा पत्नीला म्हणाला, मुलाला म्हणाला, सुनेला म्हणाला, नातवाला म्हणाला, अरे उतरा की माझ्या बरोबर. ती सगळी म्हटली का डोकं फिरले काय? हे तुझं स्टेशन आहे, आमचं लांब पुढं आहे, एकटाच उतर. अर्थ कळला का? स्मशानभूमी अखेरचं स्टेशन आहे. ते एकट्याला उतरावं लागतं. भले संगतीला येतील तिथपर्यंत, पण तिथून पुढे आपल्या बरोबर येत नाही. ते तिथपर्यंतच येतात. मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सब स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना केला जाए ये 2 दिन का मेरा रहे विठला. तात्या रेल्वे स्टेशनवर चढले. तात्याने छान प्रवास केला. सगळ्यांच्यावर प्रवास केला. आणि त्या प्रवासामध्ये सगळ्यांना भगवत भक्ती अंगी बाळवली. सगळ्यांना प्रेम दिले, नाही का? आपण एक परमार्थ केला. सर्व कुटुंबाला परमार्थ झालेला होता. वेल एज्युकेटेड सगळी प्रवासी बनवली. सहप्रवासी, बरं ही म्हणतो मी. वेल एज्युकेटेड सहप्रवासी बनवली. आणि अखेर भगवत भजनात, हरिभजनात शेवटच्या स्टेशनवरती उतरले आणि आपल्या निजधामाला गेले. लक्षात ठेवा काय म्हणतोय मी. तसं तुम्हा मला प्रत्येकाला आपल्या निजधामाला जायचं आहे. आपलं निजधाम कोणतं? आपला पत्ता काय? आपलं गाव कोणतं? स्वर्ग. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही
याच कारणाशी. कुठून आलोय आम्ही? आमचा पत्ता सांगितला. आम्ही वैकुंठवासी. आता वैकुंठवासी म्हणले की अलीकडं गावातल्या स्मशानभूमीला एक सोज्वळ नाव दिलं गेले. काय नाव दिले? वैकुंठ धाम. आता आम्ही वैकुंठवासी म्हणजे आम्ही का स्मशानात आलोय का? वैकुंठ या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. किती गोड आहे बघा. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. वैकुंठ म्हणजे जिथं दुःखाचा लवलेश नाही अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला वैकुंठ म्हटलेलं आहे. आणि ती अवस्था कुठं आहे? ज्ञानदेव पाठ हरिहा म्हणजे भगवंताचा जिथं वास आहे तिथं वैकुंठ आहे. आणि तुम्ही आम्ही कुठं आलोय? त्या वैकुंठातून आलो. जायचंय कुठं? वैकुंठाला, भगवंताच्या घरी, आपल्या निज धामाला, ज्या ठिकाणी तात्या गेले. प्रत्येकाला जायचंय. थांबायला कोणच आलेलं नाही. किती जरी म्हणला मी हे घर सोडणार नाही तरी सोडावंच लागणार आहे. नाही उराले अवतारा मेरा देव बाबरा एक दृष्टांत सांगतो. मोठा कंपनीचा मालक. कंपनी फार मोठी आणि त्या कंपनीचा फार मोठा मालक. मग त्याचं वर्णनच करता येत नाही एवढा मोठा मालक. त्या मालकानं काय केलं? आपल्या कंपनीच्या कामासाठी कंपनीच्या एका अधिकाऱ्याला मुंबईला धाडलं कंपनीच्या कार्यभागासाठी. मुंबईमध्ये त्या अधिकाऱ्याचे कोणी नव्हते म्हणून त्या कंपनीच्या मालकाने काय केलं माहितीये का? मुंबईतलं सुंदर असं आलिशान हॉटेल बुक करून दिलं. आलिशान हॉटेल बुक करून दिलं. त्या हॉटेलचं वर्णन इतकं सुंदर आहे. त्या हॉटेलमध्ये जी रूम होती ना त्याला सूट म्हणतात. पंचतारांकित मखमली गालीच्या फिरता बेड, इंटरनेट, वायफाय सगळं जिथल्या तिथं. बटन दाबल्या बरोबर 4-4, 5-5 वेटर. जी हुजूर बोला काय पाहिजे. 5-5 पक्वान्नाचं जेवण. इतकं सुंदर आलिशान त्या कंपनीच्या मालकानं आयोजन करून दिलेलं. तो अधिकाऱ्याला, तो अधिकारी त्यामध्ये त्याने प्रवेश केला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस पूर्ण केले. आपल्या मालकानं सांगितलेले आदेश पाळला. सगळा कार्यभाग पूर्ण केला. लिखाण करून आपलं दप्तर आवरलं, सुटकेस मध्ये टाकलं, रूमच्या बाहेर आला. सुटकेस घेऊन रूमला कुलूप लावलं. खाली आला, काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला, मालक चेकआउट करा. मालक म्हणाले हॉटेलचे, अहो एवढं आमचं सुंदर हॉटेल आहे, आलिशान आहे, पंचतारांकित आहे, अजून 4 दिवस राहा की. त्यावेळेला त्या अधिकाऱ्याने काय उत्तर दिलं? कान उघडं ठेवून ऐका. इतकं सुंदर उत्तर दिलं त्या अधिकाऱ्यानं. अधिकारी म्हणाला, मालक तुमचं हॉटेल सुंदरच आहे, पंचतारांकित आहे, हो सुख सोयीयुक्त आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही, पण माझ्या घरात जे समाधान आहे ना हे तुमच्या हॉटेलमध्ये नाहीये समाधान. अर्थ कळला का? अर्थ कळला का? हा विषय मी का घेतोय? सिद्धांचा जन्म झालेला या ठिकाणी, महात्म्यांचा जन्म झालेला या ठिकाणी, संतांचा जन्म झालेला या ठिकाणी. सासूसुनीच्या गप्पा मारून नाही चालणार. त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं, तुमचं हॉटेल पंचतारांकित आहे त्याच्याबद्दल वादच नाही, पण माझ्या घरी जे समाधान आहे ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही. अर्थ कळला का? तसं हे पंचतारांकित हॉटेलमध्ये परमात्म्यानं काही कारणासाठी झाडले, ते
कोणतं कारण आहे? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. संतांकडून राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी भगवंताने तुम्हाला या मनुष्य देहरूपी हॉटेलमध्ये धाडलेलं आहे. पंचतारांकित हॉटेल आहे. पंचतारांकित अर्थ कळला का? याला नटवायला सजवायला पंचमहाभूत सरसावलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूताने नटल्या पंचतारांकित हॉटेल आहे. सुख सुविधाने युक्त आहे. नरदेहाचे निज्ञाने सचिदानंदपती घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंतानी या देहाला बहाल केलेला आहे. तो तुम्हाला मिळालेला आहे. समजून घ्या. पण कार्यभाग झाला, कार्यभाग झाला की चेकआउट करावं. नाही माझं बोलणं कळते का? आम्ही इतकं लबाड आहे. कुठला हॉटेलचा मालक कुठला कोण हॉटेलच नाव करून घेतले. अनासक्तता लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय? देहाबद्दलची अनासक्तता. ज्ञानोबा माऊलींना पंचतारांकित हॉटेल मिळालं. 22 वर्ष आपला कार्यभाग पूर्ण केला. त्यातल्या हॉटेलमधल्या 16व्या वर्षी मात्र त्यांनी 9030 प्रत्यक्ष परब्रह्मरूपी ज्ञानेश्वरी लिहून तुमच्या आमच्या हाती स्वाधीन केली. भावंडाच्या हट्टापुढं 2-2 वर्ष त्या हॉटेलमध्ये तिने मुक्काम केला. 22व्या वर्षी अखेर मात्र रूमला कुलूप लावलं. निवृत्ती दादांच्या हातात चाव्या दिल्या आणि सांगितलं चेकआउट करा. माझं बोलणं होते का? किती वर्षी हॉटेल चेकआउट केलं? 22. स्वामी विवेकानंदांनी धर्माचा झेंडा शिकागो पर्यंत पोहोचवला. हिंदू धर्म तेज पुंज योगी. पण कार्यभाग झाल्यानंतर हळूच रामकृष्ण परमहंसाला म्हणाले, मालक चेकआउट करा. निघालो आम्ही. अनासक्तता म्हणतात. ही मंडळी सहज चेकआउट करून जातात. सहज. तुम्हाला नाही जाता येत. आम्ही टाचा घासून जातो. जायला लागतच. पण कसं जातो आम्ही? टाचा घासून. ते सहज जातात. काय घेणं देणं नाही. व्यासानंतर पहिल्यांदा गीतेवर भाष्य करणारे आद्य शंकराचार्य 36व्या वर्षी चेकआउट केलं. आता काय कार्यभाग राहतो शिल्लक म्हणून काय संतांना बक्कळ आयुष्य दिलं. त्यात आमचे निगमानंद स्वामी आहेत. 100 वर्षाचं आयुष्य दिलं. का? तेवढा करारच करून आले होते. ते कार्यभाग होता शिल्लक. तो कार्यभाग पूर्ण करण्यासाठी म्हणून एवढ्या वर्षाचा करार करून आले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जरी करार करून आले असले, जरी त्या हॉटेलमध्ये राहत असले, तर ते अनासक्त होते. एकंदरीत त्यांच्या चरित्रावरून कळते ते अनासक्त होत्या. देहाबद्दल त्यांना आसक्तीच नव्हती. आणि म्हणून हे संत महात्मे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हे संत महात्मे जाताना देह ठेवून जातात आणि तुम्ही आम्ही प्राण सोडतो. आता देह ठेवून आणि प्राण सोडण्यातला फरक समजावून घ्या. देह ठेवतो कोण? ज्याला देहाबद्दल आसक्तीच नाही ते देह ठेवतात. आणि प्राण कोण सोडतं? जे देहाला चिकटून बसले ते प्राण सोडतात. देह सहज ठेवता येतो, पण प्राण सोडताना मात्र टाचा घासून जावं लागतं. संत महात्म्याला दुःख तसंच आहे. जे सर्वसामान्य दुःख भोगतात तेच दुःख संत भोगत असतात. जसं तुम्ही आम्ही प्रपंच करतो तसं तेही प्रपंच करतात. जसं तुम्हाला देहादी कर्म आहे तसेच त्यांनाही देहादी कर्म आहेत. नाहीत का? देहादी कर्म आहेत, त्यांनाही प्रपंच आहेत. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. फरक दोघातला फरक आहे ते असून नसल्यासारखे असतात. आणि आमचा लयच गाजावाजा असतो. काय नास्तिक म्हणले म्हणतात, नाही म्हणले महाराज एवढं तुम्ही कीर्तन करता, पारायण करता, प्रवचन करता, वाऱ्या करता, देवदेव करता, सकाळी उठून काकडा करता, संध्याकाळी हरिपाठ करता,
काय म्हणले सारखा देव 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 लावलाय नव तुम्ही परमार्थ करता तुम्ही का मरणार नाही तुम्ही मरणार ना हो बाबा मारणार तुम्ही बी मरणार ना आम्ही बी मरणार मग खाऊन पिऊन मेलेलं का बाई आता तुम्ही बी मरणार आहे ना आम्ही बी मरणार आहे मग कशाला उगत नसलेल्या देवाच्या मागे लागणार म्हणा तुम्हाला भेटला का देव भेटला का तुम्हाला मग आम्ही बरं नाही तर त्या भोप्याला एक सांगणं आहे जाणं दोघांना सारखं जरी असलं तर काळाचा मात्र न्याय दोघांसाठी वेगळा आहे अर्थ कळला का आमचे संत महात्मा आमच्या डोळ्यासमोर गेले गेले जाताना जरी आम्हाला दुःख दिसत असलं तर ते सहज गेलेत कारण सांगतो तुम्हाला मी सुख आणि दुःख हे देहावर टाकून देतात ते स्वतः भोगत नाहीत स्वतः शाश्वत सुखाकडे असतात सुख आणि दुःख भोग या देहाचा संत महात्मे सांगतात सुख आणि दुःख भोग या देहाचा सुख आणि दुःख देहावर टाकून देतात आणि आपल्याला जे आम्हाला सहज निघून जातात भगवंत त्यांना घेऊन जातो आणि जे माप काढतात की नाही तुम्ही मरणार नाही त्यांचं जाणं कसं असतं एक गोष्ट सांगतो छोटीशी वाघीण आपल्या पिल्लाला या गुहेतनं त्या गुहेत घेऊन जात असताना ऍम्ब्युलन्स बोलवते का काय करते ती आपल्या जबड्यात आपल्याच दातानं आपल्याच जबड्यानं ती उचलते पिल्लाला त्या दुसऱ्या गुहेत घेऊन जाते दात लागतात का जबडा तोच दात तेच पण एखादं शिकार जर सापडलं नरड कसं नरडीचं घोटच घेत चरा 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 पाहिजे रक्त पिऊन टाकत जबडा तोच दात तेच आपल्या लेकरासाठी न्याय वेगळा आणि शिकारीसाठी न्याय वेगळा तसं जीवा एक गोष्ट लक्षात ठेव भगवंताचा न्याय काय न्याय आहे माझा भक्त देखून या काळ जाती सांडून या त्याशी मी विमानी बैसून या आपण पैनीत असे माझ्या भक्ताला यम काळाला बघू सुद्धा देत नाही मी आणि यम काळ जरी आले तर ते काय म्हणताय बाबा रे हे वशिलाचं पिल्लू आहे आपण नको न्याला जाणं सारखंच आहे हो पण नेताना भगवंत नेतो सज्जनाला अरे दुर्जनाला काळ नेतो ते मी कसं नेतो चरा 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 रक्त पिऊन टाचा घासून अर्थ कळला का हे जाणं आहे मग आता ठरवूया आपण आपलं जाणं कसं असावं टाचा घासून जावं का सहज जावं नाही का हा देह इथं ठेवल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो आणि प्रवास पुढं चालू राहतो पुढचं घर निवडताना या घरामध्ये मागल्या जन्मी या घरामध्ये जे काय कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ म्हणून पुढचं घर आपल्याला मिळत असतं ज्ञानोबांनी सांगितले या कर्मात जे कराल तेच पुढल्या जन्मी त्या पद्धतीने मिळतं म्हणून साधू संगती लागला माझ्या दर्शनी भजनला सुपात्री देह वेचिला तो जन्मला श्रीमंत कुळी संत कुळी नाहीतर तामस दर्शनी भजे उपजताच वजन नेणीचे हिंसा बहुत की जे तेणे होय दरिद्र जन्म म्हणजे या जन्मात जे जे कर्म करतो त्या त्या पद्धतीने पुढचं घर मिळत असतं लक्षात ठेवा आता तो आत्मा जन्म कसा घेतो काय घेतो हे जर सांगत बसलो तर अभंगाकडे यायला वेळ जाईल आपल्याला नाही का आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीला जागा करतो आपलं स्टेशन शेवटचं या देहाचं शेवटचं स्टेशन हे कुठलं आहे कळलं का नाही स्मशानभूमी तिथून पुढे आपला प्रवास सुरू आलं का लक्षात तुकडोजी महाराजांचा गोड अभंग आहे तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर कळलं का अर्थ मेल्यावरती आपलं घर गावाच्या इथं नाही आहे ते शेवटचं घर ते शेवटचं स्टेशन तिथून पुढं
उससे आगे भजन ही तेरा साथी. आयुष्यभर जे स्मरण केलंय, भगवत भक्ती केलंय, तेच तुझ्या बरोबर येणार आहे, बाकी काही येणार नाही. करा हरी भक्ती पुढे येईल का? करा हरी भक्ती पुढे येईल का? हे स्वामी देवा बांधोनिया, बांधोनिया, स्वामी देवा बांधोनिया. करा हरी भक्ती पुढे येईल का? करा हरी भक्ती पुढे येईल का? हे स्वामी देवा बांधोनिया, आजचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवून हा विषय मी आज या ठिकाणी हाताळला. भावंडांनो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र वेडीचे, तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाते. जीर्ण वस्त्र झालं की आत्मा काय करतो? वस्त्र बदलतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडी जेती मग नवी प्रावरणे करीती, तैसे प्रपंचाची उत्पत्ती येता जाता प्रियसी. शर्ट किती वर्ष झालं घालतोस? 1-2 वर्ष नाही. हा शर्ट किती वर्ष घालतो आपण? 1-2 वर्ष. तसं शरीररूपी शर्ट प्रत्येक जीव 40, कोण 50, कोण 60, कोण 70, कोण 80, कोण 90. लयच देवाचा लाडका असला तर 100. पण ठेवावं लागतं वस्त्र, नाही का? जशी वस्त्राची उपमा दिलेली आहे, तशी आजच्या अभंगातून माऊलींनी या मनुष्यरूपी देहाला वस्त्राची उपमा दिलेली आणि त्याचं नाव ठेवलंय घोंगड. कारोबा तुझी घोंगडी चांगली, कारोबा तुझी घोंगडी चांगली. वस्त्राची उपमा दिली. आपण अभंगात डीप मध्ये न जाता आजच्या अभंगात फक्त आपण वस्त्र ही उपमा, हा दृष्टांत कोणी कोणी दिला एवढं पाहायचं आहे. कारण हा अभंग सोडवायचा म्हटलं पूर्ण अंगानं, सर्वांगानं जर सोडवायचं म्हटलं तर किमान मला 15 दिवस पाहिजेत. म्हणून मी नेहमी प्रत्येक आयोजकाला सांगत असतो, बाबा रे किमान 3 दिवस तरी मला कीर्तनाला बोलवत जावा. 3 दिवस सलग माझा महोत्सव ठेवा 3 दिवसात, तेव्हा कुठे तो निरूपण पूर्ण होईल, नाही का? मनात म्हणणार लय शान आहेस, आत्ताच बोलवून ताप झालाय, 3 दिवस तुला द्यायचो. कारण आध्यात्मिक कीर्तन म्हणलं की नाही की लय आणि विक्षेप ह्या 2 गोष्टी येतातच. लय म्हणजे झोप आणि विक्षेप म्हणजे अडथळा, या 2 गोष्टी येतातच. आल्यापासून बघतोय अंधाराचा फायदा घेऊन काय म्हणलं झोपल्यात. माऊलीने बरोबर अंधाराचा फायदा घेतलेला आणि डोळका काढायचं चाललंय. चालू द्या महाराज तुझा आत्मा परमात्मा गोंगडी. हरिवच्या ग्रंथामध्ये गोड दृष्टांत आहे, माहिती आहे तुम्हाला?
कारागृहामध्ये वसुदेवाने देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. कथा माहिती आहे ना सगळ्यांना. वसुदेवाने देवकीच्या पोटी संतान जन्माला आल्याबरोबर मला बातमी कळाली पाहिजे म्हणून कंसानं काय केलं होतं माहितीये का? हो, तिथं राक्षसांची नेमणूक केली होती. कोणाची? राक्षसांची. संतान झालं की मला कळवा. योग काय झाला माहितीये का? भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि सगळी राक्षस झोपली. ट्यूबलाइट आहे वाटत, लेट करंट. तसं आध्यात्मिक कीर्तनामध्ये देव जन्माला आला की झोपतो कोण? घोंगडीची उपमा दिली, वस्त्राची उपमा दिली. आणि कोणी दिली वस्त्राची उपमा? बघा, गदी माडगुळकर माहिती. इतकं सुंदर कवी होऊन गेले ते. त्यांना कलियुगी वाल्मिक म्हटलं जातं, कारण त्यांनी गीत रामायण लिहिलं म्हणून त्यांना कलियुगी वाल्मिक म्हणतात. त्यांनी अशी रचना करून ठेवली. जगाच्या पाठीवर चित्रपट कोणी बघितलाय? जगाच्या पाठीवर नाही बघ. ठीक आहे. सुधीर फडके कोणाला माहित आहे? येस. गदी माडगुळकर, सुधीर फडके यांचं संगीत आणि यांचाच आवाज आणि चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. तरी वस्त्राची उपमा या देहाला इतकी सुंदर दिलेली आहे. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखा. पुढा मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग पुरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा तुझे आयुष्य. मनुष्य 3 प्रकारे वस्त्र बदलत असतो: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपणात कुठलं वस्त्र पांघरतो? किती गोड सांगितले गदिमाने बघा. मुखी अंगडी बालपणाची, अंगडी डोपडा असत. तरुणपणी रंगीत वसने तारुण्याची. तरुणपणामध्ये मात्र लईच वेगवेगळी कपडे नाही. तरुणपणामध्ये एवढी मस्ती काय ते माहितीये का? बघा, ज्ञानोबाईनं सुद्धा यालाच दुसरा बरोबर देऊन किती गोड उभेलेले आहे. बालपणी अज्ञान. बालपणात सगळं अज्ञान असतं नाही का? अज्ञानात सगळं बालपण निघून जातं. तारुण्य माझे मदन. मदन म्हणजे मस्ती. तरुणपणात मस्ती असते. सर्व व्रतागिरी जाण मग वृद्धपण पावाला. सगळी शक्ती नाहीशी होते आणि मग वृद्धापकाळ येतो. हे ज्ञानोबा माऊली सांगताना सांगतात. तरुणपणामध्ये एवढी मस्ती काय ते माहिती आहे का? आता एक महत्वाचं एक वाक्य तुम्हाला सांगून जातो.
मनाचा कार करून ऐका. प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. प्रत्येक माणसाला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. मृत्यू हा प्रत्येकाला आहे. हो, पण तरुणाला तो लांब आहे आणि वृद्धाला तो जवळ आहे. वृद्धाला तो जवळ 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 दिसू लागतो म्हणून वृद्ध घाबरतो. तरुण मस्ती का करतो माहिती आहे का? त्याला ते मृत्यू दिसत नाही म्हणून तो मदमस्त असतो. लक्षात ठेवा. मरण हे प्रत्येकाला आहे. हे तरुणपणात सुद्धा त्याची जाणीव पाहिजे, तर पाय जमिनीवर राहतील. मुखे अंगडी बालपणाची रंगीत वसने, तारुण्याची जीर्ण शाल मगोरे, शेवटी लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे. काय गदी म्हणे, काय लिखाण करून ठेवले, क्या बात आहे. आणि कोणी उपमा दिली वस्त्राची. एक दृष्टांत आहे. पहिल्यापासून मी सांगतो की हा देहाला प्रत्येकाने वस्त्र म्हणून संबोधलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकताना आज या देहालाच वस्त्र असं संबोधूनच कीर्तन ऐकायचं आहे. हरिविजय ग्रंथातला एक छान दृष्टांत आहे. यमुनेचा डोह आहे. यमुनेच्या डोहामध्ये गोपिका स्नानासाठी गेल्या. आपली सर्व वस्त्र किनाऱ्यावर ठेवली आणि सर्व गोपिका स्नानासाठी गेल्या. आता दृष्टांत हा सिद्धांताना ऐका बरं. फार मोठे संत महात्मे विभूती शेजारी बसलेले आहेत. ऐकताना अध्यात्माचे कान ठेवून ऐका. सर्व गोपिका यमुनेच्या डोहामध्ये स्नानाला गेल्या. तेवढ्यात भगवंतांनी काय केलं, किनारे आले. किनाऱ्यावर जी वस्त्र होती गोपिकांची ती सर्व वस्त्र उचललेली कळंबाच्या झाडावर जाऊन बसले. कळंबाच्या झाडावर जाऊन बसले आणि गोपिकांना हाक मारली. गोपिकांनो, जर मी तुम्हाला पाहिजे असेल, माझ्या स्वरूपात जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल, तर हात वरती करून यमुनेच्या डोहाबाहेर या. हा झाला दृष्टांत. पण तिच्या पाठीमागचा सिद्धांत बाबा एवढा गोडा, एवढा गोडा, इतका छान सिद्धांत आहे. यमुनेचा डोहा म्हणजे, आता तुम्ही मी कुठल्या डोहात आहे? मुक्ताईचा गोडा भंग आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उरथून पाडिते. अशा भव नदीच्या डोहामध्ये, या यमुनेच्या डोहामध्ये तुम्ही आम्ही डुंबतोय, गटकळ्या खातोय का नाही? हा भव नदीचा डोहा आहे. आमचा प्रपंच चाललाय ना या डोहात चाललेला. लक्षात ठेवा. त्याला यमुनेचा डोहा म्हटलेला आहे. भगवंतांनी काय केलं, वस्त्र काढून नेली. म्हणजे काय केलं, एक गोष्ट लक्षात ठेवा. वस्त्र म्हणजे देहबुद्धी. तुम्ही आम्ही देहबुद्धी ठेवून परमार्थ करतोय, त्यामुळे देव तुम्हाला भेटेना. जो जो जीव, जो जो साधक, जो जो नामधारक आत्मबुद्धीनं भगवंताचं स्मरण करील, निश्चित परमात्मा रूपात तू जाऊन विलीन होईल. आत्मबुद्धीनं त्याचं भजन करायला पाहिजे. तेव्हा कुठं आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाली. मग नव्याच्या वया स्मरण विसरता. माठात पाणी आहे, माठामध्ये पूर्ण भरलेलं पाणी आहे. भरलेला पाण्यानं भरलेला माठ नेऊन नदीत बुडवला. माठाच्या आत पाणी आहे, माठाच्या बाहेरही पाणी आहे. बरोबर आहे की नाही? माठाच्या आतही पाणी आहे, माठाच्या बाहेरही पाणी आहे. पण हा शब्द प्रयोग का करावा लागला? एका माठामुळं. तसा हा जो देहरूपी माठ आहे ना, या माठाच्या आत बी देव आहे आणि बाहेर बी देव आहे. पण आत बी आणि बाहेर बी हा शब्द प्रयोग का करावा लागला? देहबुद्धीमुळं. देहबुद्धी बाजूला झाली, मी देह नाही असा दृढ निश्चय झाला की आत्मा परमात्मा. पाण्याला पाणी आले मिळून, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून, नाथांच्या घराची उलटी खुण. ऐकलं का अभंग कधी?
पाण्याला पाण्याने मिळवली. आता मला सांगा, पाण्यानं भरलेला माठ नेऊन बुडवून ठेवला. माठातलं पाण्याने बाहेरचं पाणी, माठ पाण्यात फोडला, माठ पाण्यात फोडून टाकला. आता माठातलं पाणी वेगळं दाखवा आणि बाहेरचं पाणी वेगळं दाखवा बरं. दाखवा. तसा देहरूपी माठ जर आम्ही फोडून टाकला तर परमात्मा आत्म्यातला भेद सांगा. विठ्ठल. असू द्या, मला जरा वेळ झाला, सांगा मला जरा. माठाच्या आतलं पाणी आणि माठाच्या बाहेरचं पाणी माठ फुटल्यावर वेगळं पण काय आहे? तसं या देहाची देहबुद्धी संपली, आत्मा आणि परमात्मा काय वेगळे पण आहे. म्हणून गोपिकांना सांगितलं, तुम्ही नग्न अवस्थेत वस्त्र बाजूला सारून म्हणजे देहबुद्धी बाजूला सारून आत्मस्वरूपानं मला भजा, तरच मी तुम्हाला प्राप्त होईल, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर का? तुम्ही बुद्धी जर ठेवून माझ्यापर्यंत तर मी तुम्हाला मिळणार नाही, असा त्याचा सिद्धांत आहे. आमचे काही मंडळी या दृष्टांताला मात्र थोडस चटणी मीठ लावून शृंगारिकपणे सांगतात की ज्या दृष्टांतात विकार निर्माण होतो. देवाने सांगितलं व्यवस्थित होऊन मला भेटायला या. अरे त्याचा अर्थ काय? आम्हाला सिद्धांत पटवून सांगता येत नाही, त्यातला अध्यात्म आम्हाला पटवून सांगता येत नाही, त्याचा वेदांत मला पटवून सांगता येत नाही. आणि म्हणून बाहेरची धर्मीय लोक आमच्या धर्माला नावं ठेवतात. काय म्हणतात माहित आहे? यांच्या धर्मामध्ये यांचा देव बायकांचे कपडे पळवून झाडावर बसतो. आम्हाला पटवून सांगता येत नाही, फार गुढ आहे. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. आणि या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. सर्व इंद्रिय, सद्गुण दुर्गुण ही सगळी गोपिका आहेत. कल्पना, इच्छा, वासना सगळीच हे त्याचे नातेवाईक आहेत. आता ते जर सांगत बसलो वेळच आहे. मला वस्त्राची भूमिका, वस्त्र म्हणजे काय? मनुष्य देह. आणि जोपर्यंत समर्पण भक्तीनं गोपिकांना तुम्ही माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही एकरूप होणार नाही माझ्याची. समर्पणानं या, हात वरती करून येणं म्हणजे समर्पित भावनेनं. हातचा ठेवून उपयोग नाही. गोपिका बाहेर लागल्या लज्जा लपवत. भगवंताने सांगितलं तुम्ही जर असं याल तर मी तुम्हाला भेटणार नाही. हात वरती करा बरं. हात वरती करणं म्हणजे समर्पण भावनेनं भेटा. दुःशासन द्रौपदीची वस्त्र ओढत होता. द्रौपदीने डावा हात धरला वस्त्राला. हो, आणि देवाला हाक मारते, कृष्णा धाव रे बाबा धाव. देव एक नाही दोन नाही, उशाला डोकं ठेवून निवांत देव झोपलेला. खेळ चाललाय, देव यायलाच तयार नाही. नारदाला किंवा देवाकडे पळत गेले. म्हटले काय हो? म्हटले देवा काय चालले हे? द्रौपदीचं वस्त्राने चाललंय. म्हटले तिच्या अब्रून वेशीवर टाकल्या लोकांनी, तुम्ही निवांत आहे. भगवंताने काय म्हटलं बघा. भगवंत म्हणाले नारदा, जोपर्यंत द्रौपदीचा तिच्या हातावर विश्वास आहे तोपर्यंत माझं काय काम? चालू दे. त्यावेळेला नारदाने जाऊन द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी तू एक हात वस्त्राने एक हात देवाकडे, हे असं दुजाभाव ठेवून करू नकोस बाई. त्याला समर्पण भावनेने हाक मार बरं. ती म्हणले काय करू? दोन्ही हात वरती कर आणि त्याला हाक मार. अरे म्हणजे वस्त्राचं काय? त्याच्यावर सोडून दे. नारदावर विश्वास ठेवला, भगवंतावर विश्वास टाकला. द्रौपदीला दोन्ही हात वरती केले. कृष्णा धाव बा लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी आले, विघ्न निवारे कृष्णा धाव बा. दोन्ही हात वरती केले म्हणजे काय? समर्पित झाली देवाला. आता तार नाही तर मार. माझी नाही अब्रू जाणार, तुझ्या भक्ताची अब्रू जाईल, तुझी अब्रू जाईल. देवावर भार टाकला.
हो दोन्ही हात वरती केले, वस्त्र पुरवली. माहिती आहे ना दृष्ट सगळ्यांना. तसं गोपिकांना सांगितलं दोन्ही हात वरती करून या. आणि मग या प्रसंगावर जगदीश खेबुडकरांनी इतकं सुंदर रचना केलेली आहे. पिंजरा माहिती आहे का? जुन्या लोकांना माहिती आहे. संगीतकार राम कदम आणि लता दीदींचे स्वर. हात जोडिता बंधन तुटले, हात जोडिता बंधन तुटले. आता जीवाला मी पण कसले, आज्ञाने जणू परमात्म्याला, आज्ञाने जणू परमात्म्याला अर्पण केले गुढे. रे कारा थोडी रे कारा सोळे अर सोळे अर सोळे अर देरे कानात चोळी आणि लुगडी. वस्त्राची उपमा दिली. देह म्हणजे चोळी लुगडी. गरिबाने याला मुख्यांगडी, बालपणाची रंगीत वसरे, तारुण्याची जीर्ण शाल मगुदेशी. अशीच वस्त्राची उपमा अनेक किनेखाना दिलेली आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. देश 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 चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, अष्टकमल का चरखा बनायो पांच तत्व की भूमि. अष्टकमल का चरखा बनायो पांच तत्व के भूमि. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे. लाल लाल कर दीनी चदरिया झीनी रे झीनी 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 झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी झीनी झीनी. आवडलं नाही? कबीरदासाने याला चादर म्हटलेलं आहे. ए जेव्हा तुला चादर दिली रे, झिनी म्हणजे दिली, तुला दिलेली आहे. चादर ओढ शंका मत करियो, ये 2-3 तुमको दिनी. लय उत्मात करू नकोस. तुला चादर दिली, लय उत्मात करू नकोस. चादर ओढ शंका मत करियो, ये 2-3 तुमको दिनी. मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली. चादर म्हटलेलं आहे. ही चादर निर्माण कशी झाली? अष्टकमल का चरखा बनायो, 8 पाकळ्याच्या चरख्यातनं ही चादर तयार झाली. त्या 8 पाकळ्या कुठल्या? ऐका आता अध्यात्म. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. 5 तत्व आणि 3 स्थायी भाव.
पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकारी 8 पाकड्याच्या चरख्यातनं ही चादर तयार झाली. त्याचे पुढे ज्ञानोबा माऊलींचं आणखीन थोडस संशोधन वेगळं आहे. 8 पाकड्यातनं झालीच झाली, पण ज्ञानोबऱ्यांची घोंगडी 24 पाकड्यातनं झाली. आता त्या 24 पाकड्या कुठल्या? कबीराने सांगितले हे 8 लक्षात आलं का? अष्ट पाकुळे के तेथे त्या पाकुळे के 3 पत्री ऐसा 24 पत्री त्याचा खेळ. 24 पाकड्यात ही तयार झाली. आता 24 पाकड्या ह्या कशा? तर त्या 8 3 गुणात विखुरल्या. 8 त्रिक रजोगुण तमगुण आणि सत्वगुणामध्ये विखुरल्या. 8 त्रिक 24 झाले. बरोबर आहे. ह्या 24 पाकड्यामध्ये 8 पाकड्यामध्ये ही चादर तयार झाली. हो, जन्माला येताना कशी आली? कुठला रंग घेऊन आली? लालो लाल करती. कुठला रंग घेऊन आली चादर? लाल रंगाची चादर घेऊन आली. लक्षात ठेवा. आणि जसं जसं चादरीला कळायला लागलं, जसं जसं घोंगड्याला कळायला लागलं, तसे वेगवेगळे रंग चढायला लागले. या घोंगडीला जातीचा रंग लागला, वर्णाचा रंग लागला, वंशाचा रंग लागला, धर्माचा रंग लागला. कोणी भगवा लावला, कोणी हिरवा लावला, कोणी निळा लावला, कोणी पांढरा लावला. कळतोय का अर्थ? अलीकडे पक्षाचा बी रंग लागला, उडणारे नव्हे. ही आम्हाला ग्राह्य धरायला तयार नाहीत. मनाला वाटेल तर रंग बदलते ती. कळतोय का अर्थ? त्यांचा रंग फिक्स नाहीच. हो, सत्यासाठी रंग बदलणार ही मंडळी. हो, सरडा बरा 2 तर रंग बदलतो. हे रंगावर रंग बदलणारी आहेत. आणि त्यांचा रंग आपल्याला लागला. घरात बेडरूम मध्ये 2-2 रंग. असेल कोण राजकारणी राजकीय तर एक कॉमन मॅन म्हणून माझी दुखणी समजून घ्या. वाईट अवस्था आहे, फार वाईट अवस्था. आपल्याला ग्राह्यच कोण धरत नाही. आपण वापरलो जातोय. लक्षात ठेवा. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गजधळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. बुद्धिबळामध्ये वेगवेगळ्या चाली असतात माहितीये का? खेळले का नाही कोण बुद्धिबळ? खेळलाय? उंटाची चाल 2.5 घर, तिरकी, हत्ती सरळ, घोडा 2.5 घर, वजीर कसा बी. त्या खेळातल्या चाली नाही, त्या आपल्या चाली सांगतोय. त्या बुद्धिबळाच्या खेळात एवढंच चालतं बघा. कोणाला कुठं अडवायचा शासनानं स्कीम काढलेले. पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही तंतोतंत पळतोय. त्याला अडवा आणि त्याची जिरवा. बरोबर आहे का नाही? बरोबर चाली चालल्यात बघा. आणि ह्याच्याही पलीकडची गोष्ट सांगतो. ह्याच्याही पलीकडची गोष्ट सांगतो. शिवाजी दादा राजा कधी मरत नाही ह्या खेळात. तो फक्त चेकवेट होतो. आणि मरायची बारी आली की प्यादेला फक्त पुढे सरकी होतो. प्याद कळलं का नाही? प्याद होऊन रक्तबंबाळ झालो. राजापर्यंत नाही कुणाला पोचून दिला, पण आम्हाला तिथं राजापर्यंत पोचता येईना. अवघड झालं. हा बुद्धिबळाचा खेळ चाललाय. आणि काय बघा, तत्व घाण ठेवून माणसं वागायला लागलेत. आणि महाराष्ट्र तर इतका दूषित झालाय, आज इतका दूषित झालाय. लक्षात आलं? कळलं नेमकं मी मत दिलं कुणाला ना आलं कोण. फार अवघड गोष्ट. मी एक सर्वसामान्य म्हणून बरं का, कोणाची माप काढायला बसलेलं नाही. तुमची आमची जी अवस्था, म्हणजे आपली जी अवस्था ना तीच माझी बी अवस्था. सगळ्यांची अवस्था एक झालेली आहे.
आंधळे पण आम्हाला आले, प्रजा आंधळी लहरी, ते नाही मग पुढचं म्हणत आता फार अवघडून झालेलं आहे. मायबाप एक गोष्ट लक्षात ठेवा, हे रंग आपला नाही आहे. पक्षाचा रंग, जातीचा रंग, वर्णाचा रंग, धर्माचा रंग आपला नाही. आपला रंग फार वेगळा आहे. ऐकायचा आहे आपला रंग कुठला? ज्या रंगामध्ये हे सर्व रंग जाऊन मिसळतात आणि ज्या रंगातून हे सर्व रंग निर्माण होतात त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. तो रंग आपला आहे, समजून घ्या. आणि म्हणून वारकर संप्रदायामध्ये यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कुठल्याच रंगाला थारा नाही, एक पांडुरंग रंगाच्या शिवाय कुठल्याच रंगाला आमच्यात थारा नाही. आणि तो रंग मागच जाळून टाकलाय. जातीभेदाचा, वर्णभेदाचा, वंशभेदाचा, धर्मभेदाचा मागच जाळून टाकला. ती क्रांती नामदेवरायांनी केली. 13व्या शतकातच नामदेवरायांनी ती क्रांती केली. संतांनी क्रांती केली 13व्या शतकात. संपूर्ण जाती भेद नष्ट करून टाकला आणि आम्ही सत्तेसाठी जातीला पुढे करून आम्ही निवडून येतोय. लक्षात ठेवा, नसलेली जात आम्ही उकरून काढतोय आज. खरं का खोटा आहे? नसलेली जात. प्रसंग एके दिवशी असा आला, चोखामेळा जातीनं महार, चोखामेळा जातीनं महार. कोणी पांडुरंगाच्या रावळात कोणी जाऊनच देणार चोखामेळ्याला, भक्तीच करून देणार, पांडुरंगापर्यंत जाऊनच देणार. केविलवाणी हाक मारावी लागली देवाला, उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू जातीहीन, पायरी शिव मुरंग गावोनी अभंग, पायरी शिव मुरंग गावोनी अभंग, राधा गरे नाचे मला सखा पांडुरंग, राधा गरे नाचे मला सखा पांडुरंग, आबीर गुलाल उधळे तरंग, आबीर गुलाल उधळे तरंग, राधा गरे नाचे मला सखा पांडुरंग, राधा गरे नाचे मला सखा पांडुरंग. उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही. का आम्ही जातीहीन, नीच जातीची, उच्च वर्णीयांना, जात्यांना, जातीभेद मानणाऱ्यांना चोखा मेळानी हात मिळवणी करून सांगितलं, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरली या रंगा, काय भुलला शिवरल्या रंगा, ऊस डोंगा परी रसन होय डोंगा. अनेक उदाहरणं दिली. हो, कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा, नदी डोंगी परी नीर नो हे डोंगा, चोखा डोंगा परी त्याचा भाव नो हे डोंगा, काय भुलला शिवरल्या रंगा. अनेक विनवण्या करून सुद्धा आत प्रवेश दिला नाही. काय करायचं? अखेरीस हरिभक्ती करत 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 चोखा मेळा घेतात, मंगळवेढ्याला गेले. तिथे गेल्यानंतर
अनावधानानं किल्ल्याची भिंत त्यांच्या अंगावर ढासळली आणि चोखामेळा गतप्राण झाले. गतप्राण झाले. ही बातमी कळली पांडुरंगाला. पांडुरंगाने नामदेवाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, नामदेवा आपला चोखामेळा गेला रे बाबा. आता एक काम कर म्हणले, त्याच्या मागं पुढं कोणी नाही, त्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी तेवढी तू घे, जा. नामदेवराय सकाळी उठून गेले. चोखामेळ्याच्या अंगावर पडलेली भिंत बाजूला केली, दगड माती बाजूला केली. चोखामेळ्याचं प्रेत हातात घेतलं, चंद्रभागेच्या वळवंटाला आले. सर्व संतांना एकत्रित केलं, त्यांच्या साक्षीनं अंत्यसंस्कार केले त्याच्यावरती. तिसऱ्या दिवशी सर्व संत गोळा झाले. नामदेवराने प्रतिनिधित्व केलं. त्याच्या अस्थी गोळा केल्या चोखामेळ्याच्या, आणि त्या अस्थी आणून पुरल्या कुठं माहित आहे का? पांडुरंगाच्या दरबारामध्ये ज्या पायऱ्या आहेत का नाही, दर्शनाला पांडुरंगाची जातो, त्या पहिल्या पायरी जवळच त्या समाधी रूपानं अस्थी पुरून टाकल्या. आणि जातांधळ्यांना, जातीभेद करणाऱ्यांना, उच्चवर्णीयांना त्यावेळेला उपदेश केला, संदेश दिला. आयुष्यभर ज्या चोखामेळ्याला तुम्ही आत प्रवेश देणार नाही ना, आता एक काम करा म्हणले, या महाराचं दर्शन घेतल्याशिवाय तो तुम्हाला भेटतच नाही, सोडा. अर्थ कळला का? आधी या महाराचं दर्शन घ्या, मग तो आत भेटेल तुम्हाला. अस्थिच तिथं पुरून टाकल्या, अजूनही तिथं आहेत चोखामेळ्याच्या असते. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय तो आत भेटत नाही. म्हणजे क्रांती केली नामदेवरायांनी. कळला का रंग आपला? पांडुरंग नावाचा रंग आपला आहे. कर्मासाठी विविध आहे, साळी माळी तेली तांबूळ चित्र ब्राह्मणी सगळी कशासाठी आहेत? व्यवहारासाठी आहेत, कर्मासाठी आहेत. पण या सगळ्यांचा धर्म एक आहे, तो म्हणजे पांडुरंग विठ्ठल. कळला का अर्थ? याला काय म्हटले कबीरानी? चादर म्हटले. तस माऊलीने याला काय म्हटलंय? कारोबा तुझी घोंगडी चांगली कारोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कारोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कारोबा तुझी घोंगडी चांगली हसका तिनी बांगोले हसका तिनी बांगोले कारोबा तुझी घोंगडी चांगली कारोबा तुझी घोंगडी चांगली
कीर्तन सेवेला बरोबर 2 तास झालेले आहेत. काय मंडळींना प्रश्न असा पडला असेल की बाळकृष्ण महाराज तुम्ही आज कीर्तन बसून का केलं? सगळ्यांना एक संभ्रम निर्माण झाला असेल. त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. गेल्या महिन्यामध्ये माझी एंजिओप्लास्टी झाली, हृदयावर माझ्या शस्त्रक्रिया झाली आणि उभं राहून त्यावेळेला मी हाय पिचला गायला जातो त्यावेळेला ताण पडतोय आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी बसून कीर्तन सेवा करतोय. त्यामुळं चुकून गैरसमज करून घेऊ नका. आजचा अभंग घोंगडी रूपी अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण मनुष्य देहाला ही घोंगडी मिळालेली आहे. ही घोंगडी देताना भगवंत ज्ञानोबरायांनी देवाबरोबर भांडण काढलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात की कानोबा हे भगवंता परमात्मा अनाकल्य देवा, तुझी घोंगडी इतकी सुंदर, इतकी देखणी, इतकी गोड, स्वगत म्हणजे स्वतःसाठी सचिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणलेली. स्वतःसाठी विणताना मात्र इतकी सुंदर विणलीस. आणि कसं असते, घोंगडीच्या फॅक्टरीचा मालकच देव आहे आणि फॅक्टरीचा मालक थोडी पार्सलिटी करतोच. आपल्यासाठी जरा प्रोडक्शन वेगळं करतो, जरा स्वतंत्र वेळ देऊन करतो आणि दुसऱ्याला द्यायचे म्हटलं की ते वडाप करून देऊ टाकतो. अर्थ कळला का? भगवंता हे तुझ्याच फॅक्टरीत तयार झालेले सगळे आहेत. तुझ्याच फॅक्टरीत ही घोंगडी तयार झालेली आहे. पण तुझी घोंगडी जरा याच्यापासून वेगळी का? तर तू स्वतंत्र वेळ दिलाय. स्वगत म्हणजे स्वतःसाठी सचिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणली. सत्व गुणाने तुझी घोंगडी विणलीस आणि आमची विणताना कशाने विणलीस? तापत्रयाने विणली रे. तापत्रय कळलं का? कुठले कुठले तापत्रय? त्रिविध ताप कोणकोणते? आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक या 3 तापांनी ही घोंगडी ही घोंगडी विणलेली. तुझी घोंगडी स्वगत सचिदानंद रूप शुद्ध सत्व गुणे विणलेली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं. तुझ्या घोंगडीला मात्र गोंडे लावताना षडगुणाचे गोंडे लावलेस. देवाची षडगुण ऐश्वर्य गोंडे म्हणजे कोणकोणती? यश, श्री, औदार्य, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य हे षडगुणाचे गोंडे लावलेस देवा. पण हे जर षडगुण सांगत बसलो, हे जर त्रिगुण सांगत बसलो तर मला परत वेळ पुरणार नाही. फक्त कम्पेअर करूया आपण. देवा इतकी सुंदर तुझी घोंगडी, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभले रे. काळोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा सिका दिली वांगुली रे. आम्हाला देताना वाकडं तिकडे ओबड धोबड दिलीस. तुझी घोंगडी ही अयोनी आहे. अयोनी म्हणजे योनीतून तुझा जन्म नाही. आम्हाला देताना मात्र ही योनीतून गेलीस. बरं ही घोंगडी विणायला कुठलं प्रोडक्ट वापरलं माहिती आहे का? ही घोंगडी विणायला या घोंगडीचं वर्णन करताना संतांनी विविधतेने वर्णन केलेले. हा देह नाशिवंत मल मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले का कृमी कीटकाचा संधा, रवरवती दुर्गंधी अमंगळ हिचा बांधा. अशी ही घोंगडी काय सांगू मी गर्भीच्या यातना. ही घोंगडी जिथं तयार झाली ती वातानुकूलित आहे. भट्टी शिजते. काय सांगू मी गर्भीच्या यातना. मज भोगिता नारायणा, मास मलमूत्र विष्टा, दुर्गंधी नरक मुताने भरली रे. अशी घोंगडी. बर प्रोडक्शन कुठलं वापरलं म्हणजे ह्याला रसायन कुठलं वापरलं माहितीये का? ह्या घोंगडीला शिवाय दादा या घोंगडीला रसायन कुठलं वापरलं माहितीये का? रामदास स्वामींनी सांगितले 9 मासाचा विटाळ, त्याचा आळूनी झाला गाळ, त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्य देह. ही घोंगडी किती महिन्याची विटाळाची आहे?
9 महिन्याच्या टाकीव रक्तापासून झालेली, विठळापासून झालेली ही घोंगडी, एवढी घाण दुर्गंधयुक्त घोंगड्या असून सुद्धा 60-70 ओलांडलेल्या घोंगड्या गोंड रंगवाला माग पुढे बघिनात. काय मिळते कुणास ठाऊक. गोंड रंगून कळलं ना, तसं हुशार आहे तुम्ही. तुम्ही गोंड रंगवाल पण घोंगड्याला सुरकुत्या पटल्यात त्याचं काय. मौल्यांनो खरं सांगा, स्वयंपाकघरात कडधान्य कमी आहेत पण बाथरूम मध्ये सौंदर्य प्रसाराचा ढीग लागलाय का नाही? कशासाठी ढीग लागला हा? फक्त घोंगड रंगवायला. खरं आहे का खोटा आहे? भगवंत अशी घोंगडी दिलीस, बरे विणताना त्रिविध तापाने विणलीस, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. आता थोडस 5 मिनिटं जाऊ दे, अजून हे तिन्ही ताप सांगून टाकून शिबिरा पूर्ण राहून देतात. अधिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप, आधिदैविक ताप म्हणजे पूर्वजन्मी पाप केल्यामुळे झालेला ताप, आध्यात्मिक ताप म्हणजे आतून झालेला ताप. अधिभौतिक ताप का होतो? बेसावधानता. आधिदैविक ताप का होतो? गेल्या जन्मी विषयांचं सेवन. आणि आध्यात्मिक ताप होतो का होतोय? चाडग्या जिभेवर नियंत्रण नाही. ही त्याची कारण आहेत. आता लक्षण बघूया. अधिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. कुठली कुठली? भूकंपात गाडून मरणं, अग्नीत जळून मरणं, पाण्यात बुडून मरणं, सर्पदंश होणं, नाही का, बैलानं मारणं, म्हशीनं हुंदळणं, वीज पडून मरणं, श्वाक लागून मरणं, दुसऱ्याकडून झालेला ताप. कळतो का अर्थ? शिरपाला माहित आहे पण आपला बैल बुसरा आहे. बैलाला पाणी पाजायला घेऊन गेला रानात, विहिरीवर पाणी पाजलं, येताना परत ह्याला महिपा दिसला. बैलाला पाणी पाजून आणलं, महिपा दिसला. महिपा बी आला होता म्हशी चारायला आणि त्याच्या म्हशी झुडपाच्या आडाला चरत होता. शिरपा म्हणला महिपाला, तंबाखू आहे कर? महिपा म्हणला आहे. दोघं एकमेकाजवळ आली. महिपाने वटावा काढला. शिरपा म्हणला आता बैल दुसरीकडे कुठं बांधतो म्हणून त्यानं दावा गुंडळला हाताला. माझी भाषा कळते ना? दाव म्हणजे कासरा. हा कासरा. बरं झालं, बरं झालं. कासरा गुंडाळला हाताला. दोघांनी तंबाखू सुरू केली. आता ह्याचा बैल बुजरा. महिपाची म्हस झुडपाच्या मागे चरत होती. हाक करून बाहेर आली. जशी बाहेर आली तसा ह्याचा बैल उतारला. त्यानं बैल कुठं बांधला होता? जी घेऊन गेला ह्याला, काट्यातनं, कोट्यातनं, नळवाटीतनं, खडकातनं, मुरमातनं, दगडातनं, गोट्यातनं, इंचानं फाडत नेला. का बरं? बेसावधानता. एक छोटस उदाहरण दिलं. अधिदैविकता. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता, तिमिर कोंदले 84 लक्ष योनी हिंडता, दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्रांधळ. अधिदैविक ताप म्हणजे जन्माला येताना मुक, जन्माला येताना आंधळ, जन्माला येताना भैर, जन्माला येताना नाकर तोंडी एक, जन्माला येताना तिरळ, जन्माला येताना गेंगाण, जन्माला येताना तोतल, जन्माला येताना वाकड, जन्माला येताना लुळ, पांगड, खेकड्याच्या चालीच. ही सगळी वर्णन दासबोधात आहेत. निवांत आहे का? निवांत वाचा. कशामुळे होतात? पूर्वजन्मी पाप केले. आध्यात्मिक ताप म्हणजे आतून झालेले ताप. कशामुळे होतात? हिच्यावर नियंत्रण असल्यामुळं. कोणकोणते आहेत? हागवण, ढांडाळी, वांती, उलटी, पित्त, गजकरण, खरूज, नायटा. कळते का नाही? मांजऱ्या, खोपऱ्या, मुतखडा. मुतखडा माहित आहे का नाही?
लय वाईट. बाळात पण परवडलं, ते मुतखड्याच्या काळा लय वाईट. रस्ता बघेना, बाजार बघेना, चौक बघेना, गाव बघेना, कुठे पण उडते. आता ते प्रसूतीच्या वेदना परवडल्या. आम्ही का म्हणलो किमान ती वेदना ती माऊली सहन करेल का? संतान पोटी जन्माला येणार आहे त्याचा आनंद तरी आहे. खडा जन्माला घालून कुठला आनंद मिळणार? तू जन्माला आलो काय त्याचं बारसं घालायचं का? काय करायचं का? तू अनमोल आहे म्हणून अंगठीत बसवायचं आहे? काहीच कामाचा नाही तरी सुद्धा गडाबडा लोळायला लावते. इतकं वाईट आहे. कळलं का नाही? मला अनुभव आलाय म्हणून सांगतो. एवढं प्रभावीपणे बोलायचं कारण ते आहे. मुळव्याध खाताना लय बरं वाटत, निसरताना लय ताप देत. म्हणून हिच्यावर नियंत्रण पाहिजे. जेवढे म्हणून आजार आहेत ना ते सगळ्या आजाराला कारणीभूत चाडगी जीभ आहे. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? त्यामुळे तिला कंट्रोल मध्ये ठेवली की ही जवळ येणार नाही. पण या तिन्ही तापांची जर बोळवण करायची असेल तर त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. अलग लक्षात भगवंता अशी त्रिविध तापानं नटली ही घोंगडी दिलीस आणि तुझी मुलगी इतकी सुंदर. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा सिक्का दिली वांगुली. ज्ञानेश्वर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले तीर्थ माझे उरले पायिक पण करविले देशी गेली कटकट वाकुडे कानिट देव जाणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय भगवान की